हजरत ठाणा। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। स्थापत्य समिती अध्यक्ष महेश पारकर यांनी नाल्याचा पाहणी दौरा केल्यानंतर 8 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 3 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेले काम 25% झाले असल्याचे नगरसेवक मंगेश पवार यांच्या पाहणी दौऱ्यातून दिसून आले। पावसाळ्यात नाल्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्याकरता मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईची मोहीम हाती घेतली होती। भांडूपमधील काही नाल्यांची पाहणी स्थापत्य समिती अध्यक्ष महेश पारकर यांनी करीत नालेसफाईविषयी असमाधानकारकता व्यक्त केली होती, तर 8 दिवसात ही कामे पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले होते। मात्र नगरसेवक मंगेश पवार यांच्या उपस्थितीत आज पुन्हा नाल्यांचा पाहणी दौरा करण्यात आला, तर या पाहणी दौऱ्यात 3 दिवसांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले असून अद्याप हे काम 25% झाले असल्याचे दिसून आले। प्रभाग समिती अध्यक्ष नंदुवैती, एसवाड आयुक्त प्रशांत गायकवाड, पालिकेचे अधिकारी आयरे यांनी कॉन्ट्रॅक्टरांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। एकंदरीतच मुंबईतील नाल्यांच्या साफसफाईविषयी अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर हे टाळाटाळ करीत असून पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे। चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई। ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी किसननगर परिसरातील नाल्यांचा पाहणी दौरा करीत पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत। पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करण्याचे आश्वासन ठाणे महानगरपालिकेने दिले होते। या आश्वासनानुसार ठाण्यातील नाले साफसफाईचे काम सुरू असून आज महापौर हरिश्चंद्र पाटील, आमदार एकनाथ शिंदे, स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत वागळे प्रभागाचा पाहणी दौरा करण्यात आला। या पाहणी दौऱ्यात नाल्याचे साफसफाईचे काम हे अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचे नाल्याच्या साफसफाईतून दिसून आले, तर काही नाले साफसफाईनंतर पुन्हा कचऱ्याने भरल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी नाल्यांच्या मधोमध असलेले बांधकाम, पाण्याचा निचरा करण्याचे मार्ग यामध्ये बदल करण्याचे आदेश आमदार एकनाथ शिंदे यांनी दिले। यावेळी स्थानिक नगरसेविका विशाखा खताळ, नगरसेविका संध्या मोरे, सुनील मोरे, पालिका अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, महापौर हरिश्चंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा संपन्न झाला। तर पाहणी दौऱ्यात नाल्यांच्या साफसफाईविषयी करण्यात आलेले बदल तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार एकनाथ शिंदे यांनी S9शी बोलताना दिले। जवळपास साफ झालेले आहेत आणि ते आपणही बघितलेले आहेत। नाले सफाईचं काम जोरात चालू आहे। अंतिम टप्प्यामध्ये नाले सफाई आलेली आहे। जवळपास 70 ते 75% नाले सफाई झाली आहे आणि आगामी 2-3 दिवसामध्ये मला वाटतं सगळ्यात म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या आधी 100% नाले सफाई पूर्ण होईल अशी खात्री आणि अपेक्षा वाटते। साहेब, इंद्रनगर परिसरामध्ये जेव्हा तुम्ही पाहणी केली नाही, त्या ठिकाणी जे नाल्यामध्ये अगदी मधोमध जे काही बांधकाम आहे ते बांधकाम त्याला पर्यायी व्यवस्था देऊन, पर्यायी जागा देऊन ते तात्काळ तिथून काढलं पाहिजे। त्याचबरोबर जे कल्वर्ट आहेत ते कल्वर्टची जी हे आहेत तोंडं ती रुंद केली पाहिजेत, त्याच्यावर जाळ्या टाकल्या पाहिजे जेणेकरून त्यामध्ये माणूस जाऊन, सफाई कर्मचारी जाऊन साफ करू शकतो। त्याचबरोबर छोटी JCB, ज्या ठिकाणी अरुंद नाले आहेत त्या ठिकाणी छोट्या JCBचा वापर केला पाहिजे आणि पूर्णपणे JCBने तो नाला खोदला पाहिजे। जे डोंगरावरून जे नाले थेट उतरत आहेत, म्हणजे डोंगराचं जे पाणी त्या नाल्यांमध्ये येतं आहे त्या नाल्याचा जो प्रवाह जिथून सुरू होतो अशा प्रकारचे जे नाले आहेत ते JCBने साफ झाले पाहिजे, अशा प्रकारच्या सूचनाही काल आम्ही सगळ्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितपणे नाले सफाईमुळे इथून पुढे त्रास होणार नाही अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला सगळ्यांना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे जिल्हा आढावा बैठकीत आज नवी मुंबई विकास कार्याचे एकत्रित नियोजन प्रकल्प सादर करण्यात आला. ठाणे जिल्हा नियोजन भवन येथे ठाणे जिल्हा आढावा बैठक 2013 व 14 आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक, ठाणे जिल्हाधिकारी पी वेल्लरासू, झेडपी अध्यक्ष सारिका गायकवाड, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, आमदार संदीप नाईक, खासदार आनंद परांजपे, नवी मुंबई महापौर सागर नाईक, आयुक्त वानखेडे, आमदार प्रताप सरनाईक इत्यादी मान्यवरांसह जिल्हा परिषद सदस्य येथे उपस्थित होते. या बैठकीत नवी मुंबई शहर एकत्रित नियोजन प्रकल्प सादर करण्यात आला. यामध्ये नवी मुंबई मनपाची आर्थिक स्थिती, रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज, उद्याने यांविषयी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तर पालकमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या रस्त्यांना स्टेगनन करायचे, कशाला का बाग बगीचे त्यांचे स्वरूप बदलायचे, मैदानाचं स्वरूप बदलायचं. ह्या ठिकाणी अन्य ज्या काही नवीन ब्रिजेस वगैरे आहेत त्याच्याकरता म्हणजे MMRDA, सिडको, काही ठिकाणी MIDC आणि महापालिका आपले काही कॉन्ट्रीब्युशन देईल. उदाहरणार्थ समजा की पामबीचला एलिव्हेटेड रोड बनवायचा असेल तर तो उरण, पनवेल आणि एअरपोर्टला जाणार आहे. नवी मुंबईच्या जनतेला त्याचा काही फायदा नाही. मग त्या तरीसुद्धा 10% नवी मुंबई महापालिका त्याच्यात खर्च करेल. सिडकोने 40% करावा, MMRDने 50% करावा. उदाहरणार्थ वाशी स्टेशनपासून उदाहरणार्थ उद्याला म्हणजे कोपरखर्णे, घनसोली, ऐरोली असा ठाण्याकडे जर एलिव्हेटेड जर रोड गेला तर त्या ठिकाणी महापालिका म्हणजे 15% करेल, सिडकोने 35% करावा, MMRDने त्याच्यात 50% करावा. अशा प्रकारची त्या ठिकाणी भूमिका आहे. दादा आज मेरी चर्चा हुई है 7 महानगरपालिका के आयुक्त, जिला परिषद के CEO और 5 नगरपालिका के मुख्याधिकारी, ये सब लोगों से उनकी चर्चा चालू है. आने वाले 2 महीने में थाने जिले का एक वन टाइम प्लानिंग का भी हम लोग यहाँ पे एक ड्राफ्ट रखेंगे और उसके लिए भी राज्य शासन की मान्यता ले लेंगे. जिस प्रकार से कहा है इलीगल म्हणून लक्षात आलं, ही इज व्हेरी थरो जंटलमन. परंतु भटपती पण रजर होते. आता त्यांना ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन तोडून टाका, ऑनगोईंग. ओके. परंतु ज्या ठिकाणी लोक सेटल झालेले आहेत त्या बाबतीमध्ये थोडं थांबा. माननीय मुख्यमंत्री महोदय राज्य शासनाची सर्वच राज्याकरता काय धोरण घेतात त्याची वाट बघूया. याचा अर्थ धोकादायक इमारती तोडू नका असं मी म्हणणार नाही. धोका माननीय मुख्यमंत्र्याचा आदेश तोच आमचा आदेश आहे. म्हणजे वी विल फॉलो इट, की त्यांनी सांगितले धोकादायक इमारतीतल्या लोकांना खाली करा, त्यांना पर्यायी जागा द्या. महापौर सागर नाईक यांनी एकत्रित नियोजनाविषयी अधिक माहिती S9शी बोलताना दिली. आदरणीय पालकमंत्री गणेश नाईक साहेबांनी नवी मुंबई महापालिकेचा सर्वांनी विकास व्हावा आणि नवी मुंबईच्या नागरिकांना या येणाऱ्या 7 वर्षामध्ये संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर भेटावं आणि ते पण अतिशय चांगल्या प्रकारचे. त्यासाठी वन टाईम प्लॅनिंग म्हणजे आताच्या क्षणाला नवी मुंबई पूर्णपणे विकसित होण्यासाठी किती निधी लागेल आणि त्याचा किती खर्च होतो त्याचा असं एस्टिमेट काढण्यासाठी त्या एस्टिमेटेनुसार नोडवाईज जनरल निधी आणि काही जे इतर महत्त्वाचे प्रकल्प त्यासाठी जवळजवळ 12,500 करोड रुपयाची गरज लागतात. त्यापैकी काही खर्च महापालिका, काही खर्च हा डिपार्टमेंट MMRDA, महाराष्ट्रातील ऑथेंटिक फायनान्शियल इन्स्टिट्यूट, भारतातील फायनान्शियल इन्स्टिट्यूट
आंतरराष्ट्रीय फायनान्शियल असा हा निधी उपलब्ध करून देणार आहोत. आणि येणाऱ्या यावर्षी आपण पहिल्यांदा CBD-मधील सेक्टर 15, घनसोलीमधील एक सेक्टर याचं आता पायलट म्हणून सुरू करणार आहोत. या वर्षभरामध्ये लोन किती कुठून आपला निधी उपलब्ध राहील त्यासाठी पूर्णपणे प्लॅनिंग करून त्यामध्ये अंमलबजावणी करणार आहोत. आणि पुढच्या वर्षीपासून आपण 7 वर्षापर्यंत 2020पर्यंत सर्व कामाची टाईम बाउंड कार्यक्रम पद्धतीने एकाच वेळेला आपण ते एक्झिक्यूट करतो. आपण सर सिडकोसारखी प्लॅनिंग अथॉरिटी हे प्लॅनिंग म्हणजे कुठलं शहर आपण टाउन प्लॅनिंगच्या हिशोबाने नाही, रस्ते कुठे असावे, काय असावं, यामध्ये काही प्लॉट्स आपल्या सिडकोने महापालिकेला दिलेले आहे, वर्ग केलेले, त्यामध्ये फक्त प्लॉट आहेत. काही शाळा या जुन्या बांधलेल्या आहेत, रस्ते जुन्या पद्धतीने आहेत, ज्यामध्ये आपलं ट्रेंचेस नाही आहेत, त्यामध्ये युटिलिटी बॉक्सेस नाही आहेत, फुटपाथ चांगल्या प्रकारे बनवायची गरज आहे, डिवायडर चांगल्या प्रकारे, गार्डन, आणि या सगळ्या गोष्टीचं एकत्रित एका आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनण्यासाठी त्यामध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. हे फक्त प्लॅनिंग, हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची प्लॅनिंग आहे, त्याचं प्लॅन ऑफ ॲक्शन आहे आणि तशा प्रकारचं प्लॅन ऑफ ॲक्शन आपण बनवलेलं आहोत. सिडकोनी प्लॅन केलेला आहे, सिडकोने तशा प्रकारचं पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत, पण त्या पायाभूत सुविधा आता हळूहळू त्या जुन्या होत गेल्या, त्यामध्ये खूप सारा बदल झालेला आहे आणि आपलं आंतरराष्ट्रीय लेवलचं शहर बनवण्यासाठी आपण हे प्लॅन केलं. आंतरराष्ट्रीय लेवलमध्ये आपल्यासारखं कॉमनच असतं, त्यामध्ये रस्ते चांगल्या प्रकारे असतात, फुटपाथ चांगल्या प्रकारे असतात, डिवायडर सुशोभित असतात, गार्डन असतात, मार्केट असतात, पार्किंग लॉट असतात. यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये होऊ शकणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या पब्लिक युटिलिटी प्लॉट आहेत त्यामध्ये पब्लिक युटिलिटी ज्यासाठी आरक्षण आहे त्या वास्तू आणि ज्या ठिकाणी नवी मुंबई शहरामधील सर्वांगीण विकास, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असो, फेरीवाल्यांचं पुनर्वसन असो, पादचाऱ्यांना चांगल्या प्रकारे असतं आणि सौंदर्यीकरण रस्ते, खड्डेमुक्त रस्ते आणि चांगल्या प्रकारचं दळणवळण या सर्व गोष्टी अंतर्भूत करून त्यासाठी प्लॅन केलं. ते सदर काम देताना 5 वर्षाचा किंवा त्यामध्ये मेंटेनन्सचाही काम देताना करणार आहोत आणि या येणाऱ्या 7 वर्षामध्ये ही सर्व पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर त्यापुढे फक्त आपल्या मेंटेनन्सच काम नाही, त्यापुढे विकास करण्यासाठी कुठलीच बाजू राहणार नाही आणि तशा दृष्टीने आपण हे विकास करून नवी मुंबई शहरातील लोकांना एकाच टायमाला आपण या 2020मध्ये पूर्णपणे वास्तू आपण प्रोव्हाइड करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप श्री योगदास स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. तर स्थापत्य समिती अध्यक्ष महेश पारकर यांच्या नालेसफाई पाणी धरल्यानंतर नाल्याचे काम अजून 25%पर्यंतच, कॉन्ट्रॅक्टरची मात्र उडवाउडवीची उत्तरे. तर ठाण्यात काँग्रेस वचनपूर्ती मेळाव्यात महाराष्ट्र उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लागली सेनेवर तोफ, अनधिकृत बांधकाम करून घातला नागरिकांचा जीव धोक्यात. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.